नाही संसार मा मला एखादा सांगू महाराज मी सुखी असं कोणशे का असं बसेल संसार मा सुखी आहेत असं कोणशे का उदाहरण म्हणून सांगेल एखादा जर बाळांगर महाराज होय ना तो मन विचार करत भगवान थोडी कृपा कर रे पत्तर नका होय ना स्वतःनं वय जायला पाहिजे जर पत्तर न स्वतःनं वहीच घे देव बा उन्हाळा मा बेकार गरमच रे साला पड जाऊ दे रे समजा स्लॅब पडीच घ्या देवबा बट नेम म्हणून गे रे पण पाहुणा पिऊनात का झोप न का येराले पाय ठोकावतस पत्तर वर चढाय दे रे समजा ते पत्तर ना वर रूम पडीच घ्या मग डोका मायात बठ्ठ नेम म्हणून गे रे पण घरमा फिरीत दाखलं पडाय ना झालं सुखीशेत का सुख न जाऊ द्या समाधानी बी नाही येतस आणि समजा घरमा फ्रीज कपडा धुवाना वॉशिंग मशीन सर्व वही घे सर्व वही जायलवर आमनासारखा भेटणार का महाराज बट नेम म्हणे हो मग फक्त म्हणा बावड्यानं वय झालं पाय ओ 32 वरी नाही का बावड्या 32 वय घ्या मग काय 2-3 वरी करता ठिराणा लंगोटशीन गडवर दांडना थोडान करता काय डाग लायले काय समजा बा बावड्यानं वय ना बावड्याला जेमतेम दे की ऐकीन करी जाणी वा लई येवा नंतर सुक्या का तरी बी समाधान शेका जर बावड्यानं करायचे महाराज पोर बेटे नाही तर ताईन लई नो 7वं वरीस वय घ्या अजून मन बावड्याला काहीच नाही महाराज मराल वैतून बावड्याला दुसऱ्या पोऱ्याला आहेत लागे का तू आता बय मराल चांगलं वैतून किडा पाड्यानं हा अरे त्या आदिवासी लोकीच पैसे का महाराज आपल्याकडे शेत ना आदिवासी लोकी हा 1 नंबर जात माल बोलता आवडतस काही लोकले जात ना गैरा गर्वरास दिनो बाबा भयान गर्वरास अरे ते आदिवासी लोकेच पण शिका तुम्ही कोणा का पोऱ्यान लगीन राह ना अख्खा नाक्का नाचतस त्या आपला तथा बँड वाजाचे वट्टावर बोटेच होतो तरी वय न कुठे पाडी रे याने वय न बिग भरले तरी अंदिनी झाला मापा 7 बिघा आहे बाग आहे ते अरे कोपरे मा वावर मा पाणी फिरत तरी टाया बटत नाही बय कुठे उपाडी भाऊ अरे अजून ते काहीच नाही रे फक्त 32 नावाला पुरा 36 नाव तुना नीतिमत्ता चांगली नाही ना महाराज बरोबर आहे की नाही दुसरा ना दकीच नाही बैतस महाराज दुसरा ना सुखमा इथला दुखी येत लोक जिथलं स्वतःना दुखमा दुखी नाही इथलं दुसऱ्यांना सुखमा दुखी येत मी आता म्हणा एक इष्टाले व्हिडिओ टाकेले मी गलीमा चाल रहा तू 3-4 वर्ष पहिले गोष्ट आहे पाऊस कमी पडेल होता बाबा उंच ओटाना घर होतं बाबा बसेल होता 60-65 वरीचा म्हातारा बसेल होता मी गौ जोडे म्हातारा चेहरा उतारीन बसेला म्हणतो काय हो बाबा काय वेगे शिलगाव हो महाराज आत्मा कलकली घ्या म्हणतो काय वेगे अहो काय टेकीन उपडी जाई रे वय ना काय बाबा शिलगाव हो महाराज अहो काय वय ना येरले तेंबर पाणी नाही हो महाराज म्हणतो तुम्ही येरले तेंबर पाणी नाही त्यामा काय वय ना अरे 50% लोकेच ना येरिसले पाणी नाही पावसाळाच वय ना नाही ना हो बाबा म्हणतं ते नाही हो महाराज आपली येरले पाणी नाही त्यानं काहीच वाटत नाही म्हणे पण बाजूवाला नाही आटी राहिनी नाही म्हणे साली होत तुम्ही बोल कितला निजधंदा आहे मला सांगावं हा इथला वडय साधा परिसर सोडते आटे बटा चांगला लोक येतात हा किडा पाडणार कोणी नाही आता आडे अरे त्या आदिवासी लोक कोणा का गरीब ना पोऱ्याना जमीना बठान नाचतस मग कोणले चांगला म्हणशात तुम्ही हा काय घेणं देणं नाही महाराज बिंदास वाजायला पाहिजे हात धरानी बी गरज नाही त्याच ना नाचतस आपलाच ना हात धरी वडू गर्दी मायत नाचन भावसाहेब ते आपल्याला जमत नाही तू शिलक रे तू का कर रे काय आठ गर्दी नको करू रे इथला 150 राहत जिथला शिकी राहणार काय शिकेल बिचारा चांगला आहे पण बाकी ना इथला 150 वय जायला येतच जर कधी साली ना दाखला साला ना लगीन राही ना लग्न आपटी गे पंगत बसेल रास आणि स्टेज ना आजूबाजूला फिरत लोके जी राय ना सासरा विचारस जाय बापू भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही मला कोणी विचारलं नाही का बा तुला पुटीन पाटा बांधा या खाय राय ना तू चेंद्राय बुक्या वातडा वय जाशीना रे माल कोणी सांगितलं नाही वॉक करतदार ना कितला निजधंदा आहे असाच वायबार आयुष्य घाल राहणार लोक जगता जी राहणार नाही मस्त वजन मा आपलं बसले हो काय लिहो उलट सासरांचं आमन जवाय सारखा जवायच नाही भाऊ बरोबर आहे का नाही माल कोणी विचारलंच नाही आको सांगस त्या लोकेश ना प्रत्येक गोष्ट सांगस बहिणीवन आदिवासीस मा एखादी बाई
ऋषीशनी बसेले असं दकेले का बहिणी लगीन याव मा आठे वडाई मा येईल बाया बट्या चांगल्या आहेत बुवा मी आठेनं काय सांगाव नाही अजून 15-20 मिनिटं थांब नाही माले कोण भरेल घर मग दाती गाली शाव जातण्या बाया स्वतःला भारी जातण्या म्हणणाऱ्या नवीन येणारी सुनबाई तिला माहित नाही रास म्हणे जेठानी कोणती सासू कोणती इथल्या बद राहतीस कोणती न गणित दरी बड्या बाया उभ्या आहेत पाय पडता पडता एखादीना पाय पडाना सुटी घेतात ना कोपराला राय घेते मग एखादी जेठानी नाही ते मग एखादी सासू सांगत बहीण तिथून दाखली सासू येते नाही पाय पडले कोपरा माती ध्यान नाही होते आत्या म्हणे मायपोर पाय पडाल काही पाय पडले देऊ ना बाकी नाही बाया इथल्या 150 म्हणा नको पडू माय त्या चिकनीस ना पड ओ बापरे का बा मागे पाय पडा मग तुला ॲटेकी जाईल मरीत जाशी तू बानट सुरूत नी निस्ता चाना ट्रे फिरवता नका एखादी ना हात मागे पुढे उई जाय ना आत्या तुमना हात नाही पूर्णायची आलेल्या बट इकडे फिरवून मी नाही तिकन तुले आत्या राय गेलेल्या नको माय मनगर गंच्या तू च्या गाईडो हा हो याला जगण्याला अर्थच नाही हो माणसाने जीवन जगत असताना काय पद्धत असते इथून माझी सुरुवात असेल अभंगाला विठ्ठल मरावे परी कीर्ती रूपी उरावे आजच्या अभंगाचा शेवटच्या चरणाचा पहिले भावार्थ सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माणसाचं जीवन कसं जगलं पाहिजे माणसानं ऐका स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती स्वर्ग आणि नरक काय या हे तुम्हाला इथंच कळतं महाराज काही लोकांच्या मनात प्रश्न असेल महाराज स्वर्ग नरक इथं कसं काय कळतं हो आपल्या जगायची पद्धतच ठरवते आपल्याला स्वर्ग मिळेल का नरक मिळेल असं आपली जगायची पद्धत आपल्याला सांगते नाही का लक्षपूर्वक ऐका एक साधू महात्मा भिक्षा मागत होता आणि भिक्षा मागत असताना ज्या गल्लीत भिक्षा मागायला जात होते साधू बाबा त्या गल्लीतून प्रेत जात होतं प्रेत ते प्रेत बघितलं आणि बघितल्याच्या नंतर साधू बाबाला वाटलं की बाई समोरच्या गल्लीतून प्रेत जात मग आपण त्या गल्लीत भिक्षा मागणं कुठंतरी चुकीचं असेल साधू महात्मा थांबले ज्या गल्लीतून प्रेत जात होतं त्या गल्लीतून त्या घरातून एक बाई निघाली त्या गल्लीतली बाई बाहेर निघाली प्रेत जातोय ते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगितलं दीदी हे पोरी ऐक ना बेटा आपल्या गल्लीतून प्रेत गेलेल्या कोणी म्हातारा वारलाय आपल्या गावातला जाणं बाळा बघणं मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला हे म्हणले बघून 9 वर्षाची पोरगी जाते साधू महात्मा ऐकत होते गल्लीत उभे राहून साधू महात्मा स्वतःच्या मनाशी संवाद साधत होते भाई मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला मलाच कळत नाही म्हणले पूर्ण आयुष्य देवा तुझ्यावर खर्च केला रे पूर्ण आयुष्य तुझ्यावर खर्च केला अजून मला कळत नाही मरणारा माणूस स्वर्गात गेला की नरकात गेला एक संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून म्हणले 9 वर्षाची पोरगी आता उत्तर काय आणते या आशेनं या अपेक्षेनं साधू बाबा जागेवरच उभे होते महाराज पोरगी ती प्रेत यात्रेमधनं फिरून आली आणि फिरून आल्याच्या नंतर तिच्या मायला सांगायला लागली आई आई ऐक ना काय ग बेटा आई मरणारा बाबाई ना तो स्वर्गात गेला म्हणले स्वर्गात गेला म्हणले हो साधू बाबांना ऐकलं की मरणारा म्हातारा स्वर्गात गेला साधू बाबाच्या कानावर शब्द पडल्याच्या नंतर साधू बाबांना कमंडलू आणि जोडी जागीच ठेवली आणि जाऊन त्या 9 वर्षाच्या पोरीचे पाय धरले 9 वर्षाच्या पोरीचेही पाय धरले आणि तिच्या मायचे सुद्धा पाय धरले त्या बाईने विचारलं साधू बाबा अहो एवढं पाप कुठं भरायचं आम्ही आमचे पाया काहून पडायलेत म्हणले तुम्ही साधू बाबांना सांगितलं बाई पूर्ण आयुष्य माया खर्च झालेल्या भगवंताचं नाम चिंतन करत मी पूर्ण आयुष्य खर्च केल्या अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला तुझी 9 वर्षाची पोरगी उत्तर आणते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस तेव्हा त्या 9 वर्षाच्या पोरीनं आणि तिच्या संसार करणाऱ्या मायनं त्या साधू महात्म्याला सांगितलं बाबा याच्यासाठी मोठे ग्रंथ वाचायची गरज नाहीये याच्यासाठी खूप मोठा नामांकित गुरु करायची गरज नाहीये जगायची पद्धत मधनं सगळं शिकायला भेटतं म्हणले कसं ताई त्या छोट्याशा दीदीनं सांगितलं 9 वर्षाच्या पोरीनं बाबा मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला इथंच कळतं म्हणे बेटा पद्धत सांग ना ओळखायची काय नाही बाबा
जो माणूस मेला त्याच्या प्रेत यात्रेमध्ये चालायचं आणि प्रेत यात्रेमध्ये चालत असताना जर लोक म्हणत असतील अरे 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 माणूस लय भारी होता राव, अजून 2-4 वर्ष राहायला पाहिजे होता, समजिलो स्वर्गाची प्राप्ती आहे. आणि प्रेत यात्रेच्या मागे जर लोक म्हणत असते बरं वगैरे वडाईने गाण गई रे उजी किळा पाडे राहू, समजिले हो त्याला नरकनी प्राप्तीशे. हा, जगणं आणि मरणं इथंच कळतं महाराज. पण तरी काही काही लोकांना अजून जगता येत नाही, अजून काय काय किडा पाडामध्ये आयुष्य खर्च करायला. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच लोकांची मानसिकता फक्त दुसऱ्यामध्ये कमी या शोधायची आहे. अरे जगण्यासाठी अधिकार भगवंतानं तुला जो दिलाय तोच त्याला पण दिलाय, तू का बर किडा पाडस रे. हे डोक्यातून मी वयाच्या 12 वर्षाचा होतो तेव्हापासून निघून गेलो. आपल्या एकाही कीर्तनातून कोणाची बदनामी करताना कोणी टिंगल करताना जर सापडी गे तरी 11 लाख रुपया दंड भरसूत आपण. का बर त्यानं दोन आपण कसाच दोत बसाना, निर्लज्जपणा आहे तो. विठ्ठल विठ्ठल जगायची पद्धत सांगतोय हो. तरी काही काही लोकेशले जगता येत नाही. जिथलं वाईट करताय तिथलं वाईट करायला प्रयत्न करतात. एखादा तरुण भाऊ जर काही करायला निघना, तरुण भावांना ऐका ऐका, तरुण भाऊसले आपला संदेश आहे, कोणी कितलं का नावे ठेना, कोण कितला का किडा पाडेना, आपण आपलं काम अजिबात सोडानच नाही, कितला का किडा पाडेत ना. एखादं पोरग जर काही करायला निघणं ना, गली आली म्हणा 150 आठी जिथला येले तिथला बटा चांगला लोक आहेत बा. हा, एखादं पोरग जर गलीमा काही करत होईल ना, बाकीना 150 काय रे तात्या आप्पाना पोऱ्या काय बी करस रे, हा उजी 150 शिलगाव रे 150 झालं ते काय काम नाही, येड झालं ते या बडी बडी किडा पाडणारा. आणि तो पोऱ्या सक्सेस होय ना का, या जाऊ दे रे येडे रे त्याला काय सुधरत नाही रे बानटे रे, या चावणारा तो पोरगा जर सक्सेस होई गया, तो पोऱ्या जर कामधंदा मग पक्का होई गया, सक्सेस होई गया, या किडा पाडणारा त्यान दारमा जात बावड्यो पेडा बिडा काय काढ तो काय कर रहा तो किडा पाड रहा का रे हो उजागर. आता त्यांना पण पेडा मांग रहा ना, या निव्वळ निर्लज्ज. विठ्ठल विठ्ठल सक्सेस व्हायचं असेल ना भैया तर आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष देऊ नका. ज्यांना आपल्याला नावं ठेवायची ते नावं ठेवणारच आहे. नावं ठेवणाऱ्यांच्या नादी अजिबात लागू नका जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर. कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा, कोई दोहिताचा धंदा आमचा स्वहिताचा धंदा. कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा, आमचा स्वहिताचा धंदा. संतांची तुम्हा आपल्यांना शिकवणा आमच्या महाराजांनी प्रमाण घेतलं. कोणी निंदा कोणी वंदा मा स्वहिताचा धंदा. अरे कोणी काही करू दे पण आपलं जे ध्येय गाठायचंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं महाराज. नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. फॉर एक्झाम्पल लाईट लावले कशासाठी हो, बसलेले टोपीवाला बाबा लाईट कशासाठी लावले, अंधार घालवायचं आणि उजळ करण्यासाठी. तरुण भावा बरोबर आहे ना, अरे अंधार होतो उजळ करासाठी लाईट लावा, बरोबर आहे ना. लाईट कशांसाठी लावा, उजळ करांसाठी लाईट लावायची. पण जटे लाईट लाव का तटेच किडा पडत, बरोबर आहे ना. मी एखादी गोष्ट पाहतो ना तिच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करतो. लाईट उजाळ करान करताशे चांगलं करांसाठी लाईट लावतोस आपण उजड करांसाठी, पण जडे चांगलं करायला जाऊ का तटेच किडा पाडतोस लोक. हा, आता समजा दादासाहेबांनी आज कीर्तन आयोजन करत असणं पूर्ण मित्र परिवारने आयोजन करेल आहे. बरं मग कीर्तन आयोजन करा नंतर हायपट आल्याच आवडणं होई का, हा होते ना बाकी ना होती नि वय न काय काय दांगडू घाला भाऊ होती ना, असा नीज बी होती ना
आटे ते बटा चांगला आहेत बुवा. मग गाव परत राहताना गटार शिवाय गाव नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल जेव्हा तुम्ही काही चांगलं करायला निघतात तेव्हा नावं ठेवणारे असतातच, पण नावं ठेवणाऱ्यांच्या नादी अजिबात लागायचं नाही. भावांना सांगतो, अजिबात लागायचं नाही. हो, ज्यांना तुमच्यामध्ये कमी या शोधायची सवय असेल, तुमनामा दोष काढ आणि ज्याला सवय पडी गई तो चांगलं देखूच शकत नाही. हा, आणि स्वतःला बी सवय लायली आणि दुसरा मा दोष देखाना नाही. दुसरा मा दोष देखाने सवय पडी गई ना तर आपण चांगलं देखूच शकत नाही. काय ना, नजर जर चांगली असेल ना तर किचड मध्ये कमळ दिसतं. नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं. आता मनसाडे तुम्ही इथला हजारो लोक येल तर मला पक्का माहिती 99% मनावर प्रेम करणारा शेतच, पण आका 100% प्रेम करणार आहेत का? बाकीना दखाली येले त्या नेमकं चित्र भासा कसं शेवू. बाकीना महाराज वेगळा राहत आहे ना, वेगळा आला का दगा झालाय. बाकीना कीर्तन ना काहीच संबंध नाही. कीर्तन कसा सांग खात चा मा बुचकाईन पेत काहीच माहित नाही. फक्त बोऱ्याला दखाली येल राहता. बाकी 99% प्रेम करणारे लोक आहेत, पण 1-2% रातसच किडा पाडणारा रातसच. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला एक गोष्ट सांगास, जीवन जगानी पद्धत. शेंगदाणा ते पटासले माहिती होती तुमले. शेंगदाणा सर्वासले आवश्यक वस्तू हे शरीरसाठी खूप चांगली. पण तुमले शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होईल, शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होईल ते फोत्रामास ठेवणं पडेल. फोत्र काहीच काम नाहीये, पण तुम्हाला शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं आहे ते फोत्रामास ठेवणं पडेल. आपले माहिती आहे पोत्र फेकानच काम नाही. समजे ना मन बोलणं. हो, पण पोत्र फेकानच काम नाही आई माहिती. पण शेंगदाणा सुरक्षित ठेवणं पडी त्यांसाठी फोत्रामाच ठेवणं पडी. म्हणेन फोत्राला समायनं पडत ते काहीच काम न राहत नाही. तसं आडे मुकला राहतात बिनकामना. पण गर्दी मग चला बरं वाईट मतदान करायला काम पडी शेलगाव रे. हा मग काय, बाकीना नीच राहतात तर जाऊ दे रे, नको रे तू किडा पाडी रे शेलगाव रे. हो, नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. नादी लागायचं नाही. हा, आपण अजिबात ध्यान दिले नाही. बराच लोक आता सांगतो पाहिजे ना अख्खा महाराजच मा दोंडायचा ना रव्यान मजा आहे. हा, बराच जण म्हणताना महाराजांनी मजा राहत रे. पुरं बारी बारी खात घर कोल्लं ती कधी भेटत नाही. आटे सांगता नाही मला ते चालत नाही. काजू बदाम आहेत का थोडे? काजू बदाम काही नाही भाऊ, कंपनीचा माल आहे रे आप्पा असा. विठ्ठल विठ्ठल पहिले तर मी आज संदेश देतोय माझ्या तरुण भावांना की नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. कारण माझ्या जीवनाची सुरुवात मी पहिले तुम्हाला सांगतो, मग कीर्तनाची सुरुवात करतो. काही लोक नावं ठेवतात. माले इथला लोकेशी नावे ठेवा तिथला किडा पाडात, पण मना नाव ना किडा पाडणारा जडणदडच येतच. थोडक्यात सांगू का, मी लहान होतो ना तर मला पक्क याद आहे 60 नि 65 रुपये तेल होतं खावान तेल. ओरिजिनल शेंग तेल. मला 65 रुपये 60 रुपये चांगलं याद आहे. 60-65 रुपये किलो तेल मला चांगलं याद आहे. पण आता तेच तेल आता 150 रुपये किलो भेट राही ना. बरोबर आहे ना? साधी गोष्ट आहे. प्रत्येक ना अनुभव. तेल ना भाव दाखल पण आपले माहित होता नाही. आपला मायबाप बाजार करलाय. पण बिस्किट ना पुडा ते माहित होईल ना. 5 रुपयाना बिस्किट ना पुडा मला चांगला याद आहे. आणि 5 रुपयाना बिस्किट ना पुडा कमीत कमी एवढा राय. पार्लेजी बिस्किट ना पुडा रुंदी नका दाखा, फक्त लांबींकडे दाखा. नाही तुम्ही म्हटले असा आणि इथला नाही रे भाऊ. हा, पार्ले बिस्किट ना पुडा केवढा होता? 5 रुपयाना. आते तो 5 रुपयाना. पण तो पार्लेजी ना बिस्किट ना पुडा पहिले माली 8 की तो 2 रुपयाना होता. 2 रुपयाना पार्लेजी ना बिस्किट ना पुडा आते भेटस त्यापेक्षा मोठा होता तरी 2 रुपया मा भेटे. आते तोच पुडा 5 रुपयाना वय घ्या को त्या मा बी बाकीना बिस्किट कम करली ना कंपनीवाल्याने. त्यांनी उंची घटाडी टाकी. तेल ना भाव वाढी घ्या
बिस्किट ना भाव वाढी घ्या, प्रत्येक वस्तूना भाव वाढणार, पण दाखलपणे दुकानवर जाऊन आग पेटीना तोच भाव होता. 1 रुपयाने ना ते बी 1 रुपयाने भेटत. शेलगावणार ना भाव नाही वाढत रे भाऊ. क्या बात. हा आपला भाव वाढवणार ना ते वस्तू चांगली बनानी. विठ्ठल विठ्ठल सक्सेस व्हायचं असेल तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. याच्यावर बोलतोय अजून 5 मिनिटं बोलसू, काळजी करू नका. माल उभाटी ना अकलसून गागर पाडसू. बराच लोक मनकडे देखत ना पहिले या महाराज असले चांगलं माहिती. गणच जणी खेळा पाड्यात पाहिजे ते आम्हाला संगीत राहत बऱ्याच ठिकाणी. गणच खेळा पाड्यात काही लोक आते देखील म्हणतात बाई मजा आहे भो दोंडायची करणी. दोंडाय जाणारा विकिरण महाराजनी मजा आहे भो. 60-70 लेस भो. 70 नाही पुढे पुढे एक पुरा सांगसू पुढला उरेसले. हा त्या का बोलेस ते नंतर सांगसू शेवट. पण ऐका, एखादा व्यक्ती जर काही कर्तबदार दिसला ना तर आपल्याला त्याची कर्तबदारी तो आता घेतोय आनंद तो आपल्याला दिसतो, पण याच्या आधी त्याने काय घासले ते आपल्याला नाही दिसत. बरोबर आहे का नाही. थोडक्यात जो शालिग्राम तुम्ही देवाऱ्यात ठेवून पुजतात ना बाईजी, जो शालिग्राम देवारामाठी तुम्ही पुजतास ना, चिकना तो चिकना गोटा रास ना. या बहिणीसले समजिते म्हणे मायासले शालिग्राम मनीषले तो दगडले एकदम चिकना चोपडा दगड रास त्याला देवारामा पुजतस तुम्ही. बरोबर आहे ना. तो नर्मदाना गोटा रास एकदम स्वच्छ आणि ज्याला एकही असा थोडंसं पण खड्ड नाही व्हाव इतका चिकना चोपडा दगड उचलतस तुम्ही नर्मदा माईन, हा जमुनाजी माईन आणि लईशने देवारामा पुजतस. दिखाले इथला चिकना चटके एकही कोठे दाग नाही शे. तुमले सहज आवडी घ्या तुम्ही सहज देवारामा ठी दिना. पण यांना एक दाव त्या शालिग्रामले विचारजात भाऊ तू इकला चिकना चोपडा बनी घ्या मनीषन तुला उचलेन देवारामा ठी दिना. तो दगड तुमले सांगेन ताई आत्ते मी पूजाना लायक बनलो ना यांसाठी पहिले बराच दूर ते घसावत येले तवय चिकना येले. काही लोक सक्सेस होतात ना त्याच्या सक्सेसवर बोट ठेवणारे आहेत, पण कदाचित या गोष्टीचा अभ्यास करायचा मग आपल्याला कळतं. हा अजून सांगेल, अजून देव नंतर सांगसू. पहिले मना तरुण असले संदेश रास, हा आणि महत्वाना संदेश बी सांगसू तुमले बेवडा असले. आठे कोणी नाही वाद बा तसा मी अनुभवले ना थोडा बी वाचून आणि मला आठी एक होतो. अरे असं वाटलं तर बाजूमा बट्टी चालू आहे का काय म्हणतो. हा काय बी उभा परिसर चांगला आहे बटा माडकरी लोक येतच करेन भाईजी. विठ्ठल विठ्ठल सक्सेस व्हायचा मार्ग सांगतोय. लोक काय म्हणतात याच्यावर विचार करायचा नाही. अजून तिसरं उदाहरण सांगतो ऐका. तिसरं उदाहरण जर नवरदेव तुम्हाला सुरक्षित मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल, मंडपापर्यंत जर नवरदेव सुरक्षित पोहोचवायचा असेल तर पहिले ज्या घोडावर बसणार नाही नवरदेवले तो घोडाले पहिले झापड्याला यायला पाहिजे. हा बिगर झापडीना जर घोडा राय ना टांगा पलटी घोडा परार. नवरदेव सुरक्षित पोहोचणार नाही ते पहिले घोडाला झापड्या लावाण्या. झापड्या लायल राहण्यात म्हणजे नवरदेव सुरक्षित मंडप पर्यंत पोहोचस. तसं तरुण असले सांगणे जर तुम्हाला सुद्धा सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल तर नालायक लोकांच्या बाजूने झापडी लावा. नीच लोकांकडे बघू नका. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस. हा काय नाही हो. ज्यांना नाव ठेवायची जन्माल घालणारा बापमा सुद्धा कमी काढणारी अवलाद जन्माली जायले तुम्हाला मनामा काढाव नाही कसावर ते. हा वासा तो तसा तो तसा हा वासा. ज्यासले किडा पाडान सवयासनेकडे ध्यान देऊ नका. मायच्यान सांगा सक्सेस वस माणूस अजिबात ध्यान देवा नाही. हो आणि लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. हेच तर माझे तुकोबाराय सांगतात अरे ज्या कामासाठी आपण आलोय ना त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. नको ते काम आपण करतोय. कोणाची निंदा करून आपल्याला काय भेटणार आहे. ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याचं त्याचं जर पाप असेल तर भगवंत त्याला भोगायला लावणार आहे. त्याचा आपण का गप्पा मारत बसायच्या.
हो, अरे ज्या कामासाठी आपण आलोय ते काम करा ना, नको ते काम कशाला करायची? मग आपण आलोय कशासाठी? साधकांचा तुकोबारायांना प्रश्न. तुकोबाराय इतर काम करायला तुम्ही नाही सांगतात, मग आम्ही करायचं काय? तुकोबाराय म्हणतात भगवंताशी नातं जोडायचं. तुकोबारायांना साधकांनी सांगितलं देवाशी नातं जोडायचे. मग आम्ही जे संसार करतोय हा चुकीचा आहे का? आम्ही करतोय ते चुकीचं आहे का? ना आमच्या संत सांगतात भैया ते हे चुकीचं नाही या. संसारी असावे असोनी नसावे. हा, संसारी असावे असोनी नसावे. संसार करायचा पण किती करायचा याला लिमिट आहे आणि प्रमाण आहे. किती केला पाहिजे संसार? संसार किती करायचा? आता माझ्या माया बहिणी बसलेल्या आहेत. तुम्ही शेतात जातात माया, शेतात जातात, शेतात वावरमा जातेस बहिणी सोन, वावरमा जावान टाइमले तुम्ही भाकरी बांधतेस, खावान करता, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? हा, वा, न्यारीच म्हणतस ना? हा, टिफिन बिपिन नाही म्हणतस ना? हा, आता सध्या वारगुज जायले. आपला पुरुषले इंग्लिश बी शिकाडा, मराठी बी शिकाडा, पण आई शिकाडता शिकाडता आपली माय बोली आयराणीना विसर पडू देऊ नका. हा, आता काही काही लोक मग त्या वडाडी तीन जर कधी शादा मारावाल घ्यात किंवा दुसरा खेळावर ना कोटले नाव होते त्या कुठेतरी बाहेर सिटी माग्यात, ज्या मायबापासनं पूर्ण आयुष्य आयराणी मजा यायचे, खेडागाव मजा यायचे, या जरी पोरेले किंवा सुनबाईले भेटायला घ्यात, नात्रेसले भेटायला घ्यात ना, या मायबाप सांगतं, मायबापासले सांगतं ए मम्मी हो आई मन पोऱ्यानं सांगे आयराणी नको बोलू बरं, तो आयराणी शिकी जाई, त्याला आम्ही मराठी शिकाड राहणार. आज जी मायना आयुष्य आयराणी मजा आयले तिना मराठीना काहीच संबंध नाही. पण वो वांडोर ना दबाव मा त्या नातूल सांगत भाऊ आताच्या दडे बट भाऊ आताच्या दडे, होय रे आताच्या दडे, दड मराठी बी नाही, दड आयराणी बी नाही, भाषा सुद्धा परफेक्ट आली पाहिजे. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. हा, आताच्या दडे बस भाऊ अजिबात जमणार नाही. त्या पोऱ्याने मराठी ना आयराणी मिक्स होई जात. बाबा विचारच त्याले भाऊ मी कोणाचा बाबा आहे? मग तो नातू सांगस मनाचा. हाय रे मनाचा. अरे आपल्या आपल्या मातृभाषेचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे. आय राणी म्हणजे सगळ्या भाषांची राणी म्हणजे आय राणी. हो, 4-5 हिरोईन उभ्या कर द्या आणि तटे जी बाईना 1-1.5 वर्षानं लेकरू आहे त्या लेकरूले सोडी द्या. कितली बी सुंदर हिरोईन उभी होई, किती पण सुंदर हिरोईन उभी असेल, 4-5 हिरोईन आहेत आणि त्याच नामात त्यांनी काडी सावडी मायले उभी कर द्या, ते लेकरू कोणकडे जाईन बहिणी सोन? हिरोईन कडे. हा, मग त्या इथलं सा लेकरूले मायकडच मग आपले डर रंग दो दे असे नाही कडत वाव का? हा, वरीच तेवढ वरीच ना पोऱ्याला माय समजी राहिने मग आपले नाही कडत वाव का? आपली मातृभाषा अशी परफेक्ट ठेवायला पाहिजे. हा, काही काही शब्द आते ना बराच असा मधमा घुसायला लाग गया. आपला जुना लोकच पण शिकासारखं आहे आज बी. न्यारी तिथलं भारी वाटच ऐकायला. हा, न्यारी न्यारी. ओ बाल्कनी वाला सो, हो भाऊ तुम्ही आ रहा ना, तुम्ही का शिट्ट्या मारशात रे दांगडू शेव थोडीशी लाईन लागत तिथला मग किडा पाडान चालू. बोलू नका बोलू नका रे. हे राजाओ तरुण भावांना सांगतो बोलू नका. अरे मी तुम्हावर प्रेम करस यार, तुम्हासाठी येईल इथला तोरणे तुम्ही चालू कीर्तन मार राय ना नका रे दादा. कीर्तन इथलं सोपं नाही रे. मी जरा सोपं करी सांगा ना प्रयत्न करस. कीर्तन एवढं सोपं नाही आहे. तुम्ही आपण कीर्तनाला येऊन बसलात ना, कीर्तन टाइमपासचं साधन नाही महाराज. हो, कीर्तन कोणी करावं कोणी ऐकलं कीर्तन. हा, वारकरी संप्रदायाचा खूप मोठा अधिकार आहे, पण जरा नियमाचं पालन झालं पाहिजे ऐकणाऱ्यांकडनं. हो, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे दादा. हा, कीर्तनाला राजे छत्रपती शिवराय येऊन बसत होते. तुम्ही आला धन्यवाद दादा, पण आता कीर्तनात विक्षेप होईल असं काही नका करू, बोलू नका. हा, सर्व हिंदूंना विनंती, मुसलमान सुद्धा गुच्चूप बट्ट पण आपलाच किडा पाडता झाला. हा, ऐका. शेतात जाताना तुम्ही शिदोरी बांधतात, ज्याला आपली भाषा म्हणे म्हणतात. बाकर कितली बांधतात बहिणी सोन तुम्ही? ज्यांना बजेट प्रमाणे अर्धी 3 कोर
एक, बरोबर आहे ना? भाकर भाकर एक का? चटणी कितली बांधतस? 2.5 पावणे 3 किलो. कितली मग? 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच, बरोबर आहे ना? मग भाकर बांधताना भाकर एक बांधतोय आणि चटणी फक्त चम्मच किंवा 1.5 चम्मच ठेवतोय. मग हा सुद्धा आपल्याला संदेश आहे. जीवन जगत असताना संसार करू नका असं नाही, पण किती करावं त्याला प्रमाण आहे, त्याला लिमिट आहे. मग भाकरी सारखा परमार्थ करावा आणि चटणी इतका संसार करावा, म्हणजे आपला जन्म सफल झाला, सक्सेस झाला समजायचं, सक्सेस झालं समजायचं. हो. पण आपण नको त्या कामे करतस. तुकोबराय सांगतात, भैया अरे तुझा जन्म तो भगवंताच्या नामचिंतनासाठी. महाराज आमच्या तुकोबरायांनी सांगलं ना, लोकांना सांगितलं, पण काही काही लोकांनी ऐकलं, काही लोक ऐकायला तयार नाही. जे ऐकत नाही त्यांच्यासाठी माझ्या तुकोबरायांनी पाया पडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगितलं तरी ऐकत नाही. अरे शेवटी माझे संत बाप म्हणतात, महाराज करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. बाप म्हणलं ऐकत नाही, पाया पडले ऐकत नाही. मग शेवटी कुठंतरी प्रत्येकाचा जीव आहे आणि कुठंतरी राग अनावर होतोय, आणि तेही तुमच्या हिताचं सांगून तुम्हाला कळत नसेल तर माझे संत थोडे आर्य कार्याच्या भाषेत सांगतात. बाप म्हणलं ऐकत नाही, पाया पडलं ऐकत नाही. मग हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवे व्यथा जन्माचे, व्यथा जन्माचे, चुकवे व्यथा जन्माचे, चुकवी व्यथा जन्मा. धनदारा पुत्र धनदारा पुत्र धनदारा पुत्र धनदारा पुत्र धनदारा पुत्र धनदारा पुत्र. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. अगोदर पाया पडले बाप म्हणलं तरी लोक ऐकत नाही. मग आर्य कार्याची भाषा उठा रे, तरी पण ऐकलं नाही तर आमचे संत शिवी घालतात. जर मुखात भगवंताचं नामचिंतन येत नसेल, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी हरे मुढा. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात, भाई एवढं सांगूनही फरक पडत नाही. मग आमचे संत शिवी घालतात. शिवी पण शिवी देतील संत तोपर्यंत आपण चुकायचंच कशाला. मग सावध व्हायचं आणि भगवंताच्या नामचिंतनाला लागायचं. साधकांनी तुकोबरायांना सांगितलं, तुकोबराय आम्हाला पुन्हा एकदा संदेश द्या ना. जन्म आमचा काय कारणास्तव घेतलेला, म्हणजे आमचं येण्याचं कारण काय आहे, खरं ते कारण काय ते आम्हाला कळेल का. माझे तुकोबराय सांगतात, काय कारण आहे अभंगाच्या प्रथमचा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, हो आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 हो आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हो तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, हो तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे.
येरती माई कहो दुःखाची जनानी येरती माई ओ आ दुःखाची जनाती येरती माई आ दुःखाची दुःखाची गणती दुःखाची जनाती राधे